नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज सोमवार दिनांक 9 मार्च 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 527. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्नाची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाविषयी मला सांगायचं आहे. अजून देखील काही कर्मचारी अधिकारी मला मेलवर, मेसेजवर किंवा फोन करून असं विचारतात की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती कुठे मिळेल. तर मी त्यांना एवढं सांगेन की 6वी आवृत्ती आपल्याला खरेदी करता येते ऑनलाईन, म्हणजे फोनपे, गुगल पेने खरेदी करून देखील करता येते. पण त्याकरता तुम्हाला 500 रुपये आणि अधिक 100 रुपये कुरिअरचे असे 600 रुपये पाठवावे लागतात. आणि कुठे पाठवायचे, काय पाठवायचे, कुठल्या अकाउंटमध्ये, ते यशदाच्या अकाउंटमध्ये पाठवायचे. तो स्क्रीनशॉट ते व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे पाठवायचा. ही सर्व माहिती मी एका जी स्लाईड केलेली आहे ती स्लाईड मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. असो, प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या विषयी हा पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही प्रमोशन जे झालं सुपरिटेंडिंग इंजिनियर जे PMCने केलं होतं त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाकडे रिट पिटिशन करण्यात आला होता. आणि उच्च न्यायालयाने एक निर्णय या ठिकाणी नुकताच जानेवारी 2026ला काहीतरी निर्णय त्या ठिकाणी दिला. त्या निर्णयाच्या संदर्भात या प्रश्न यांच्यामध्ये जानेवारी 26मधले जो निर्णय आला ते त्यांनी जजमेंट आहे, पुंडे नावाच्या ग्रस्त यांनी मला ते जजमेंट पाठवलं आणि त्याच्याविषयी काही माहिती विचारली. किंबहुना त्यांनी हेही सुचवलं होतं की त्या जजमेंटवर व्हिडिओ करा. जजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे, ते सिनियरिटीच्या बाबतीमध्ये आहे आणि त्या जजमेंटवर व्हिडिओ करायला निश्चित आम्हाला आवडेल, पण त्याला काही अवधी लागणार आहे आणि कदाचित ते जजमेंट फक्त सिनियरिटीच्या बाबतीमध्ये लोकांना उपयुक्त होईल. असो, पण त्यामध्ये पुंडे यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या उत्तर देण्यापूर्वी ह्या मॅटनी काय ऑर्डर दिलेली आहे की 11 डिसेंबर 2025ला एक डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीने एक जी ऑर्डर काढली होती त्याप्रमाणे ज्या लोकांना प्रमोशन देईल ती ऑर्डर त्यांनी सेट असाईड केली. नंतर सांगितलं की जी सिनियरिटी लिस्ट 2 सप्टेंबर 2025ला प्रकारची त्याच्यावर कार्यवाही करता येणार नाही. आणि 11 सप्टेंबर 2024ला जी केलेली होती जी सिनियरिटी लिस्ट पब्लिश होती त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन 2 आठवड्यात करा. म्हणजे थोडक्यात जी आधी जी सिनियरिटी लिस्ट पब्लिश केली होती त्याच्या आधारे प्रमोशन घ्या. आणि चौथं महत्त्वाचं की पिटिशन नंबर जे 4 रिस्पॉन्डंट नंबर जे 4 आहेत की विजय वैसे म्हणून, त्या रिस्पॉन्डंट 4चं जे आहे प्रमोशन विल बी सब्जेक्ट टू द फायनल आउटकम ऑफ सुप्रीम कोर्ट, जे स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस विजय सिंगच्या सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली त्याला सब्जेक्ट राहील. म्हणजे त्यामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याला अधीन राहूनच यांचं प्रमोशन होईल असा स्पष्ट आदेश यांनी उच्च न्यायालयाने दिला आहे. आणि ह्याचीच माहिती पाहिजे होती की ह्यांचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन वेदर इट विल बी सब्जेक्ट टू दी गव्हर्नमेंटने जेव्हा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र विजय सिंग त्याच्याला अधीन राहूनच होईल की नाही, तर त्याला निश्चित अधीन राहू नये. आणि मी या पुंड्यांना एवढं सुचवीन, आपण पुण्यामध्ये राहत असा आपल्याला या जजमेंटविषयी देखील काही माहिती पाहिजे असेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा इंटरप्रिटेशन पाहिजे असेल तर माझी अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंट घेऊन मला निश्चित घेऊन भेटा. कागदपत्रासह मी तुम्हाला एक खुलासा करीन. अपॉइंटमेंट घेण्यासाठी मी सांगतो नेहमीप्रमाणे 02025608163 यावर फोन करा. चला, पुढचा प्रश्न विचार आहे शुभम साळुंके यांचं म्हणणं आहे की यांचं म्हणणं आहे डचे जे कर्मचारी असते त्यांची एका बदलीपासून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते का? एका जिल्ह्यातून दुसऱ्या गट डच्या कर्मचाऱ्यांची होत नाही, ते नियमानुसार नाही. शासनाने या संबंधात कुठलाही की डचे कर्मचाऱ्याची बदली करता येईल का असा कुठलाही खुलासा केलेला नाही. यांनीच एक असा प्रश्न विचारला की अनुकंपा तत्वावरील डचे कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नती किती दिवसांनी मिळते. मी मागे देखील यांना विचारलं होतं, जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते आणि त्याच्याकडे जी क्वालिफिकेशन असतात ती गट क ची क्वालिफिकेशन, आता हे जे विचारतात यांचं क्वालिफिकेशन MSc वगैरे झालेलं आहे मला कल्पना आहे, आणि त्यामुळे साहजिकच गट ज्याऐवजी त्यांना गट क मध्ये अपॉइंटमेंट
देणं आवश्यक होतं. पण गट क मध्ये तेव्हा जागा नसेल म्हणून आपल्याला गट ड मध्ये दिली असेल. तर शासनाचे आदेशही होते, मी त्याच्यावेळी देखील खुलासा केला होता की त्यावेळेस जर गट ड मध्ये जेव्हा नसेल पण गट क मध्ये जेव्हा वेकन्सी होईल त्यावेळेस अशा गट ड मध्ये जे नेमणूक केली की ज्यांच्याकडे कचे म्हणजे गट क मधल्या कर्मचाऱ्यांसाठी जी क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब केली ती ज्याच्या कॅन्डिडेटकडे आहे तर त्याची अपॉइंटमेंट ते पद रिकामं झालं की त्याच्यावर त्याचा विचार करायला पाहिजे अशा संबंधीच्या त्या शासन निर्णयामध्ये सूचना आहेत. त्याचा खुलासा देखील मी यापूर्वी केलेला आहे. पण आता जर सर्व एखाद्या ठिकाणी गट डचा कर्मचारी असेल, आता जर त्याला अशी कुठे क मध्ये नवीन वेकन्सी वगैरे काय असेल, पण जेव्हा वेकन्सी होतील अशा लोकांनासाठी ज्या रिकाम्या पदं होतात त्यातली 50% पदं देखील गट कच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी गट डच्या कर्मचाऱ्यांसाठी रिझर्व करून ठेवलेली असतात. तर मी सांगेन या शुभम साळुंखेंना अधिक काही तुम्हाला पाहिजे असेल तर मला मंगळवारी फोन करा, उद्या किंवा पुढच्या मंगळवारी मी अधिक खुलासा आपल्याला करू शकेन. प्रश्न क्रमांक 4, हे यांचं असं म्हणणं हे सुपरवायझर पोझिशनमध्ये काम करत होते म्हणजे पर्यवेक्षक वगैरे असतील, त्यांचं मेंटल स्टेट काहीतरी हे होती म्हणून त्यांनी रजा मागितली होती आणि त्यांच्याविरुद्ध त्यांचं म्हणणं आहे की क्रिमिनल केसेस HODने दाखल केलेल्या होत्या. यांना मेडिकल बोर्डाकडे पाठवलं होतं. मेडिकल बोर्डाने यांना फिट डिक्लेअर केलं आणि फिट डिक्लेअर केल्यानंतर सांगितलं की तुम्हाला जे फिटनेसचं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष देत नाही, ऑफिसमध्ये पाठवतो. आणि मग ते काही ऑफिसमध्ये काही पाठवलं नाही, पण ॲक्च्युअली जे सर्टिफिकेट जे पाठवलं ते 12 एप्रिल 2023ला पाठवलं. आता 12 एप्रिल 2023ला मिळाल्यानंतर हे जे आहे ते ग्रस्त ते 27, 28, 29 एप्रिलला तिथे हजर होते कामावर, पण त्यांना घेतलं नाही आणि 30 एप्रिल 2023ला सेवानिवृत्त झाले म्हणजे 3 वर्षापूर्वी. आता म्हणणं की मला ते जे 27 ते 30 एप्रिलमध्ये जे ते गेले होते हजर व्हायला आणि तिथे हजर करून त्या दिवसाची सॅलरी मिळाली. आता मी एवढंच सांगेन आपल्याला की आपण अर्ज वगैरे करा, मागणी करा, पण याच्यासाठी आपल्याला मॅटमध्ये वगैरे जाणं काही योग्य होईल असं मला वाटत नाही. एक तर कारण काय आहे की आपल्याला मॅटमध्ये जाण्याचा खर्चच एवढा होईल की 4 दिवसाच्या सॅलरीपेक्षा कितीतरी जास्ती खर्च होईल. त्यामुळे काही आपण येऊ नका. आणि त्यामुळे कारण अनेक ठिकाणी जर त्या ठिकाणी नेहमी न्यायालय देखील असं पाहतं की नो वर्क नो पे अशा तत्त्व पाळतं कुठला निकाल देताना. पण अजून देखील या प्रश्नासंबंधी जर आपल्याला काही माहिती असेल तर मी आपल्याला सुचवीन की माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला कागदपत्रासह येऊन जरूर भेटा. चला, प्रश्न क्रमांक 5, एका RTO विभागामध्ये क्लास 1 ऑफिसर आहेत. यांना वाटतं आहे की त्यांच्या काही कौटुंबिक कारणास्तव त्यांना त्यांच्या होमटाऊनला बदली पाहिजे. आजकाल बदल्या ऑनलाईन केल्या जातात आणि ऑनलाईन बदलीवर मात्र अशा तऱ्हेची काही विनंती काही करता येत नाही आणि किंवा जो नियम असेल त्याला काही रिलॅक्सेशन मिळत नाही. तर अशावेळी काय करावं? आता ऑनलाईन बदलीच्या वेळेस जर रिलॅक्सेशन मिळत नसेल तर याच्याकरता आपल्याला लेखी अर्ज आपल्या कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांचेतर्फे शासनाला पाठवणं आवश्यक आहे. चला, प्रश्न क्रमांक 6, हे लारावकर म्हणून आहेत. यांच्यामध्ये ज्यांचे ज्युनियर क्लार्क प्रिझन डिपार्टमेंटमध्ये होते, मग त्यांच्यावर चंद्रपूरला होते, मग नागपूरला बदली झाली. नागपूरला असताना त्यांच्याविरुद्ध IPC खाली 420, 400 या सेक्शनखाली गुन्हा दाखल झाला. 24/7/2000ला ते सस्पेंड झाले आणि 15/2/2008ला त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. आणि का केल्या? आणि हे जे समाप्त केल्या होत्या 311(2) राज्यघटनेच्या कलम 2 याचा आधार घेऊन कुठली डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे न करता यांना काढून टाकण्यात आलं. मग ही जी ऑर्डर डिसमिसलची आहे त्यांनी 2017मध्ये ही चॅलेंज केली. म्हणजे डिसमिसल झालं 2008, पण 2017मध्ये चॅलेंज केली. आणि मॅटने मात्र एवढा डिले जरी असला तरी कर्मचाऱ्याचं हित लक्षात घेऊन त्यांनी तो डिले कंडोन केला आणि त्यांनी केलेल्या अर्जाची सुनावणी घेतली. आणि मग त्यांनी मॅटने ऑर्डर केली की डिसमिसल त्यांचं जे केलं होतं ती ऑर्डर सेट असाईड केली आणि ताबडतोब 4 आठवड्याच्या आत श्री लारावकर यांना कामावर घ्या असा देखील आदेश दिला. आणि पण त्याच्यामध्ये आणखीन मॅटने हे स्पष्ट केलं. काय 2 गोष्टी स्पष्ट केल्या की हे अर्जदार जे लारावकर आहेत त्यांना पूर्वीची बॅक वेजेस मिळणार नाहीत. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की जे प्रतिवादी आहेत म्हणजे राज्य शासन आहे, प्रिझनचे अधिकारी आहेत, त्यांना जर वाटलं तर श्री लारावकर यांच्याविरुद्ध
विभागीय चौकशी करता येईल. आता यांचा प्रश्न असा आहे की मला बडतर्फी ते पुनर्स्थापना या काळाचे वेतन कसे मिळेल. आपल्याला या काळाचं वेतन मिळणार नाही हे मॅटने आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर तिथे करायचं असेल तर आपल्याला मॅटनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये आपल्याला रिट पिटिशन दाखल करावं लागेल, अपीलवजा, आणि तिथे आपला मुद्दा मांडावा लागेल. आणि तिथे जर उच्च न्यायालयाने मॅटचा निर्णय रद्द केला तरच आपल्याला बडतर्फी ते पुनर्स्थापना या जो काळाचं वेतन मिळू शकेल, अन्यथा नाही. पण तिथे देखील माझ्या दृष्टीने आपण पाठवलेला मॅटची ऑर्डर पाहिले, आपल्याला त्या दृष्टीने देखील तिथे काही बॅक वेजेस मिळण्याची शक्यता दिसत नाही. पण तरी देखील आपल्याला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर एवढंच, उच्च न्यायालयात आपल्याला जावं लागेल. आता आपल्या बाबतीमध्ये विभागीय परीक्षा पास नाही म्हणून वेतनवाढी थांबवली आहेत, तर ती बरोबरच आहे. जर वेतनवाढी झाल्याचे जे नियम असतील तर तोपर्यंत थांबवली, यात काही गैर नाही. आता आपलं म्हणणं आहे की नोकरीमध्ये ज्येष्ठता राहील का, आणि डिपार्टमेंट कुठल्या दुसरं डिपार्टमेंट पुन्हा इन्क्वायरी करू शकेल का, आणि डिपार्टमेंट कुठल्या पगारावर त्यांना घेईल. तर सध्या आपल्याला बॅक वेजेस वगैरे दिलेली नाही. तर आपला जो हा काळ आहे बडतर्फीपासून पुनर्स्थापनेचा, हा जो काळ कसा धरावा याच्या संबंधीचे आधी आपल्या म्हणजे ज्या अपॉइंटिंग अथॉरिटी त्यांना आपल्याला काढावे लागते, आणि ते काढताना मग ठरवावं लागेल. तो जर कुठे सेवा काळ वगैरे धरला तरच आपल्याला त्यातली वेतनवाढ मिळेल, अन्यथा वेतनवाढी मिळणार नाही, आणि पूर्वी ज्या पगार होतात त्या पगारावरच आपली पुनर्स्थापना होईल. आपण म्हणणार त्याप्रमाणे अजून त्याने आदेश काढणं आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा बडतर्फीचा काढलेली असते आणि न्यायालयाकडून तो आदेश ऑटोमॅटिकली ज्याच्यावरून काढला तो रद्द केलेला असतो, अशा वेळेस तो न्यायालयाचा निर्णय पाहून त्या अथॉरिटीने म्हणजे आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे, आणि तो नियुक्ती अधिकारी घेतील, आणि मग त्यांना ठरवावं लागेल की आपला तो काळ सेवा काळ म्हणून वेतन तर आपल्याला मिळणार नाही, आता तो सेवा काळ धरावा किंवा काय यासंबंधी आदेश. पण मला स्पष्ट केलं पाहिजे, शक्यता अशी की हा जो आहे तो डायस नॉन म्हणतात, म्हणजे कुठलंही त्याला लाभ न देता तो पिरियड गणला जाण्याची शक्यता अधिक आहे. तर आपण या संदर्भात आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा की हा काळ कसा धरावा, आणि कदाचित तिथे काळ त्यांना धरता येत असेल तर तो मात्र त्यांना निवृत्ती वेतनासाठी धरावा वगैरे असे आदेश ते काढू शकतात. पण ते त्यांचे अधिकार आहेत, त्यांनी अधिकारांवर आपल्या काय आदेश काढला तर नाहीच आपलं समाधान झालं तर पुन्हा आपल्याला मॅटमध्ये जावं लागेल. आपलं म्हणणं आहे की विभागीय चौकशी करता येऊ शकेल का. आता हा प्रश्न पहा, हा थोडासा किचकट प्रश्न आहे. एकावेळी कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी आणि क्रिमिनल प्रोसिडिंग म्हणजे फौजदारी कारवाई होऊ शकते. पण आता आपल्या बाबतीमध्ये जरी मॅटनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलं आहे की आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी करा, आणि जर त्यांनी विभागीय आपल्याकडे चौकशी केली तर त्याला देखील आपल्याला आव्हान देता येईल. तेव्हा जर त्यांनी तशी विभागीय चौकशी आपल्याविरुद्ध सुरू केली तर माझ्याशी त्यावेळेस ईमेलद्वारे संपर्क करा किंवा मंगळवारी फोन करा, मी अधिक खुलासा त्यावेळेस करेन. कारण मॅटने मात्र त्यांना DE करण्याची मुभा दिलेली आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक कर्मचाऱ्याचं गैरवर्तन म्हणजे मिसकंडक्ट पण असेल आणि ऑफेन्स असेल तर त्याच्याबद्दल ऑफेन्स म्हणून क्रिमिनल प्रोसिडिंग होऊ शकते, आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील होऊ शकते. आपल्या प्रकरणामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहावं लागेल, आणि म्हणून आपण विभागीय चौकशी सुरू केली तर माझ्याशी संपर्क करा. अधिक काही खुलासा पाहिजे असेल तर या संबंधात मी आपल्याला सुचवीन की प्रकरणामधली सर्व वस्तूचे लक्ष माझ्या मुलाखतीची वेळ घेऊन जरूर या कागदपत्रासह मी आपल्याला खुलासा करीन. हे मनोहर जाधव आहे. डिलेड पेमेंट ऑफ पेन्शनरी बेनिफिट्सवर काही जजमेंट्स आहेत का यांचं म्हणणं आहे. तर मी एवढंच सांगेन की या संदर्भामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 याची पुस्तकाची 6वी आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये काही जजमेंट्स आणि या ठिकाणी शासनाचे देखील काही निर्णय आहेत की दिलं पाहिजे इंटरेस्ट, हे सर्व या पुस्तकात उपलब्ध आहे. त्यामुळे ते आपण जर पुस्तक घेतलं नसेल तर आपण जरूर पुस्तक घ्या. आणि त्या व्यतिरिक्त देखील आपण जी मला मेल पाठवलेले त्या मेलला मी उत्तर 1-2 दिवसात देईन, आणि तिथे आणखीन 3-4 जजमेंट्स सुप्रीम कोर्टाचे वगैरे
ते त्याचा देखील खुलासा करेन आणि त्याची लिंक देखील आपल्याला उपलब्ध करून देईन. पुढचा प्रश्न करूया 8मधलं करूया की यांचं म्हणणं आहे की लोक आयुक्त कार्यालयावर एखादा व्हिडिओ करा. आता मी एवढंच सांगेन की लोकायुक्त कार्यालयाच्यावर व्हिडिओ करण्याच्या ऐवजी माझे एक मित्र आणि सहकारी प्रल्हाद कचरे म्हणून आहेत. हे ॲडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झालेले आहेत, सध्या वकिली वगैरे करतात. तर त्यांचा एक यूट्यूबवर ब्लॉग आहे विधी साक्षरता, आणि त्या विधी साक्षरतामध्ये व्हिडिओ क्रमांक 51 आहे. हा लोक आयुक्तांच्या कार्यालयाच्या विषयी माहिती देणार आहे. तो आपण व्हिडिओ जरूर पहा, म्हणजे मग आपल्याला अधिक लोक हे होऊ शकेल. आता आणखीन त्यांनी दुसऱ्या एकाने प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या वैयक्तिक बाबीबाबत RTI खाली माहिती देऊ नये अशा संबंधीचा एक शासन निर्णय देखील आहे, आणि म्हणून या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याची त्यांना माहिती द्या. तर मी आपल्याला एवढंच सांगेन की विधी साक्षरता जो आहे ह्याच्यामध्ये माहिती अधिकाराच्या संदर्भात खूप व्हिडिओ केले आहेत प्रल्हाद कचरेंनी. तर जसं मी मगाच्या प्रश्नाला उत्तर दिलं, तर आपण विधी साक्षरता म्हणून प्रल्हाद कचरे हा जर यूट्यूबवर जा आणि सर्च करा, तिथे आपल्याला देखील व्हिडिओ मिळेल. आणि म्हणजे माहिती अधिकाराखाली कुठली वैयक्तिक माहिती देता येत नाही यासंबंधीचा जो नियम आहे, कायद्यामध्ये जी तरतूद आहे, त्याचा खुलासा करणारा व्हिडिओ तिथे आपल्याला उपलब्ध असेल. चला आतला शेवटच्या प्रश्नावर करूया. प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्त्यांना पाहिजे एक सामान्य प्रशासन विभागाचं 17 ऑक्टोबर 2014चं एक परिपत्रक पाहिजे. हे परिपत्रक देखील असंच आहे की वैयक्तिक एखाद्या कर्मचाऱ्याची माहिती मागवली तर ती देण्याची आवश्यकता नाही, की नियमाचा उल्लेख केला आहे. तर मी हे जे 17/10/2014चं परिपत्रक आहे ते Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत देत आहे. या प्रश्नकर्त्यांनी विचारलं आहे SLP क्रमांक दिला आहे आणि त्याचा जजमेंट पाहिजे. तर नुसता SLP क्रमांकाच्या बरोबर त्यातल्या पार्टीज कुठल्या आहे, कुठला निर्णय कुठल्या तारखेचा आहे हे जर मला कळवलं तर मी तो निर्णय शोधून आपल्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करीन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आणि मित्रांनो, ह्या चॅनलवर दिली जाणारी माहिती इतकी उपयुक्त आहे की लोकांना अजून देखील एखादं जजमेंट असतं, शासन निर्णय, ते या व्हिडिओसोबत असतात. ते डाउनलोड कसे करून घ्यावे याचं देखील मी पूर्वी सांगितलं आहे. तर याचा जरूर जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फायदा घ्यावा. आणि मग पुस्तकाच्या विषयी मी पुन्हा काही सांगत नाही. पुस्तक आपल्याला खरेदी करायचं असेल तर कसं करावं यासंबंधीची माहिती या व्हिडिओच्या शेवटी स्लाईडमध्ये दिलेली आहे. येथे थांबतो. पुन्हा आपण भेटू पुढच्या सोमवारी एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.